आपली भाषा नमस्कार, मी योगेश पवार। आज आम्ही प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेला येथे जे फासे पारधी समाजाचे काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आम्ही या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेमध्ये आलेलो आहेत। तर ही शाळा मंगरुळचौडा येथे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव गणेश्वर तालुक्यात आहे। तर आपण बघू शकता की बरेच जे फासे पारधी समाजाचे लोक आहेत ते आपापल्या विविध मागण्या घेऊन आलेले आहेत। तरी आपण चर्चा करूया। आमचे हे आप्पा भवरलाल चव्हाण यांना आपण विचारूयात की त्यांच्या काय काय समस्या आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी निवेदन वगैरे आणले आहेत, त्यांची माहिती घेऊया। मी भवरलाल शालिग्राम चव्हाण, संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामधून मी येले का आमच्या आदिवासी समाजाला आज 77 वर्ष झाले भारत स्वतंत्र व्हायले। भारत स्वतंत्र होऊन बी आमच्या पदरात काहीच नाही पडत। आम्ही मूळ निवासी आदिवासी हे जंगलाचे होते। आमच्या जंगलामध्ये शिवा, चिता, रोजडी, सांबरची आम्ही रखवाली करत होतो। हे आमचं आरक्षण आमचं लागू आहे। बाबा डॉक्टर साहेबांना दिले, आम्हाला संविधानमध्ये लिहून ठेवले आमच्या आदिवासी लोकांना। इथं मतीन सराची प्रश्नचिन्ह शाळा आहे। इथं मी इथं भेट द्यायसाठी आलो का आमच्या फाशी पारधी लोकांचे जे भूमी नाही त्याला 7 बारे नावानं पट्टे करून दिले पाहिजे। कोण करून दिले पाहिजे? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि मोदी सरकार तुम्ही दिले पाहिजे। आणि तुम्ही समजा नाही दिले तर तुम्हाला कोणी जिंकून आणणार नाही। या वर्षी आमच्या आदिवासी लोकांना 2025 मध्ये सगळ्या आदिवासी लोकांच्या नावानं पट्टे करून देण्यात आले पाहिजे। ते पोट भरून अनाज खाते नाही आमच्या आदिवासी लोक। आणि जिथं बी जे राहिले बिन घरकुलवाले ज्याला नमुना नंबर 8 भेटेल नाही अजून बी कोण लोकांना, कोणाला राशन धान्यापासून वंचित, घरकुलपासून वंचित आणि शिक्षणपासून तर लईच वंचित आहे आमच्या लोकांचे। आमचं आरक्षण 60% आमच्या आदिवासी लोकांचं, तरी आमचा उपयोग आमच्या पत्रात पडत नाही। आताशी आम्ही स्वतः मतीन सरांना शाळा काढली। हे भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आमचा समाज एकत्र येऊन सगळ्या समाजाला जागृत करू राहिलो आम्ही का आमचा समाज सुधारला पाहिजे, पुढे गेला पाहिजे। आम्ही इंग्रजवाल्याच्या छातीमध्ये गोळ्या खाऊन, ब्रिटिशवाल्याच्या छातीमध्ये गोळ्या खाऊन हे भारत स्वतंत्र करून ठेवले। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आम्ही दरवर्षी झेंडा फडकवत असतो। आमच्या आदिवासी लोक हे मूळ निवासी आदिवासी लोक भारत देशाचे, हे भारताचे। पण आम्हाला स्वतः जमीन वाढलेले आम्हाला चांगले सुधारायची कोशिश करावा आणि आम्हाला कोणत्याही स्कीमचा खाली वगळू नाही। प्रत्येक स्कीम सरकार, गव्हर्नमेंट, केंद्र सरकारनं आमच्या पुऱ्या स्कीमा मागण्या मंजूर केल्या पाहिजे। यानंतर आपण विचारून घ्या दादा, तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशा कशा समस्या तुमच्या गावात आहेत ते आम्हाला समजून सांगा। हिंगोली जिल्हा खेडचा राहणारा अश्विन शिवाजी चव्हाण। आमची समस्या हेच आहे की आमची शेती अतिक्रमण सगळे खोदून टाकले फॉरेस्टवाल्यानं। यार आम्हाला ते आमची शेती भेटायला पाहिजे, बस एवढीच विनंती आहे। 7 बारे पट्टे भेटायला पाहिजे। आता आपण अशा विविध समस्या आहेत, परंतु शिक्षणाच्या सुद्धा काही समस्या आहेत त्या आपण यांच्याकडनं जाणून घेऊया। काही मुलं आहेत बाहेरगावी जातात, तिकडंच कामाला नेतो सोबत, ते काय शाळा शिकणं नाही व्हायला, ते लेकरं इथं आणून टाकावायची विनंती करतो मी साऱ्या महाराष्ट्रकरांना, भारतीय समाजाला। मी इथला जमीन काढलेली आहे वाशिम जिल्ह्यात, त्याच्याबद्दल बी आलतो, त्याच्या शेतीबद्दल भेटायला आणि बोलायला पण आलतो मी सरांना भेटायला। असे विविध जिल्ह्यातून, आपल्या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून लोक आलेले आहेत इथे आणि थोड्याच वेळात इथे कार्यक्रम सुद्धा होणार आहे। तर हे अग्नी चव्हाण आहेत, हे कोणता जिल्हा? औरंगाबाद जिल्ह्यातून आलेले आहेत। तर त्यांच्या सुद्धा समस्या जाणून घेऊयात। आमच्या प्रमुख मागण्या, आम्ही गावाकुसाबाहेर राहणार लोक आणि गावात आले तर हे लोक आम्हाला बाहेर काढून द्यायचे विचार आहेत। आणि शासनाची बी ही षडयंत्र आहे की आदिवासी लोकांना बाहेरच राहिले पाहिजे, म्हणून यांनी आमचे अतिक्रमण आहेत। हे आम्ही मूळ मालक आहोत, ह्या जमीन आमच्याच आहेत, पण ह्या शासनाने, शासन म्हणजे कोण? शासन म्हणजे या माणूसच आहेत ना। मग हे शासनाला कसं काय अधिकार दिला एवढा? आपल्या जमिनी कुठे गेल्या? मग आमच्या जमिनी आमच्या नावावर करून द्यावा। हे समाज आमचा मागासलेला समाज आहे आणि आपल्या समाजाला मूलभूत सुविधा ह्या आजपर्यंत मिळाल्या नाही आणि समाज आता आमच्यात घुसा लागला। धनगर समाज, बंजारा समाज, अजून दुसरा समाज तर अशा पद्धतीने
अशा या समाजाच्या समस्या आहेत. तर या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आज येथे बरेच लोक इथे जमलेले आहेत. मतीन सरांसोबत चर्चा साधून नक्कीच या फासेवाडी समाजाचा तोडगा कसा निघेल यावर सुद्धा प्रयत्न करणार आहेत. तर अनेक वर्षापासून फासेवाडी समाज जो आहे तो शिक्षणापासून वंचित आहे. त्या कारणाने त्यांना शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बऱ्याच कागदपत्रांची सुद्धा पूर्तता करता येत नाही आणि त्यांच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स शिक्षणाच्या अभावानेच नाही आहेत. कारण त्यांना हेच कळत नाही की कोणतं डॉक्युमेंट कुठून आणायचं. याच कारणामुळे आमच्या जे लोक आहेत त्यांना विविध समस्यांना सामोरे जावं लागतं. तर आपण बघू शकता की ते अरुण चव्हाण आहेत. हे सुद्धा आपल्या इथे आलेले आहेत. तर त्यांच्या काय समस्या आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. ओके, त्या लीलाबाई चव्हाण. आमची जी समस्या आहेत ती सरकार उचलून काय पार पाडल्या नाहीत. आमच्या ज्या समस्या आहेत त्या जागच्या जागीच पडू नये. आम्ही इतका काय गुन्हा केलाय सरकारचा तिथे आम्हालाच कळना झाले. फाशेपारधी असा काय गुन्हा करतात, चोऱ्या नाही सोडून दिल्या, तर काय म्हणतात शिकार सोडून दिली, दारूचा धंदा सोडून दिला, तरी पण आमच्याकडे लक्ष देत नाही. मग आम्ही आमचे पोट कसं भरायचं, कोणत्या आमचे जे मुलं झाले त्याचं उदरनिवारण कसं करायचं ते आम्हाला कोणीच काहीच कळलं. कुठं जावं काय करावं आम्हाला काहीच कळलं झालं याचं. आणि जे आमचा माणूस पुढाकार घेतोय त्याला उचलून जेलामध्ये टाकतात. मग आम्ही काय करायचं. आम्ही इकडं तिकडं पळतोय, जसं काय ससे पळतात तसे इकडं तिकडं पळण्याचं काम करतोय आम्ही. आता तेवढं तरी आम्हाला जे पुढाकार घेतोय त्याचा तरी ऐकून घ्या, जे आमचं चांगलं करेन त्याचं ऐकून घ्या. एवढं बोलून मी हे करतो. तर अशा खरंच जे काही समस्या आहेत त्या खूपच गंभीर आहेत या समाजात. तरी सुद्धा आपण जाणून घेऊया चव्हाणबाईंकडून. लीलाबाई चव्हाण बोलतो मी. माझे कमीत कमी 92 सालापासून की 79 सालापासून जमीन काढून माई दंड पावत्या भेटून आम्हाला कलेक्टर साहेब म्हणते की तुझ्या गाववाल्यानं कांद्या केल्या सह्या दिल्या बाई तो होऊ शकत नाही. मग त्या कांद्या करण्याचं सही देणाऱ्याचं नाव सांगायचं आणि आमच्या गरिबाची जे भाडेपट्टे मालकी हक्क आहे ते आम्हाला हात जोडून विनंती आहे आम्हाला करून द्या. आमच्या लेकरा शेतीमध्ये कामं करू कष्ट करू खाल्ले पाहिजेत आणि गरिबाचं अन्याय नाही झाला पाहिजे. गरिबाच्या लेकरावर अन्याय जाऊन सरकारनं घरातून नेलं नाही पाहिजे की खोटं नाटक केशी करून माझ्या 3-3 वर्ष माझ्या लेकराला जेलात टाकून माझ्या सुनाचे आम्ही गावात मध्ये भाकरी मागून खाल्ली. आम्हाला भाकरी नाही दिल्या. आम्ही खळे मागून खातो तर आम्हाला खळ्यावर कोणी उभं करत नाही. तर असे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालक सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात त्यांच्या काय समस्या आहेत. बोलू. 2002 मध्ये मुंबईला मी राहत होतो आणि 1982 मध्ये यवतमाळला मी हमाली करत होतो. हमाली सोडल्यावर मी पुरं घेऊन आपल्या मुंबईमध्ये राहता 2008 मध्ये 2006 मध्ये 2012 मध्ये असे वर्ष काढले. तो मला घरच्या बाया 2 आहेत, पोरं मला 14 आहेत. ते कसे का मी पोसून कसे कावा. 3 पोराचे लग्न झाले, 3 पोरीचे लग्न झाले. शेतीच्या बाबत शेती करत बरं त्या झोल्यात काय आहे ते दाखवा बरं. यांनी डॉक्युमेंट सुद्धा आणलेले आहेत. जे काही त्यांचे पुरावे आहेत जमिनीचे वगैरे त्यांनी आणलेले आहेत. बरेच डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांच्याकडे नसतील परंतु जे काही आवश्यक आहेत ते नक्कीच त्यांनी आणलेले असतील. बघू शकता आपण. डॉक्युमेंट सगळे आहे वावरातले. फक्त आम्हाला 7-12 आणि मला 7-12 8 पाहिजे. 7-12 8 पाहिजे. पाठवणार आहे ते शिकलेले इंदिरा गांधी म्युझियम पेरपारचे नाव नोंदणी नाही करून दिले आहे म्हटलं. आणि इंदिरा गांधीचं डॉक्युमेंट आहे. तर मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की फासेपारधी समाजाने कुठपर्यंत अन्याय शोषण हे सहन करून घ्यावं आणि कुठपर्यंत असंच आम्ही एक निरक्षरता आणि दारिद्र्यात जीवन जगू
तरी शासनानं आम्हाला नक्कीच कुठेतरी प्रयत्न करावा की आमच्या समाजात कशी सुधारणा होईल आणि यांना योग्य तो न्याय कसा मिळेल यासाठी सुद्धा मी शासनाला सांगू इच्छितो की त्यांनी या फासेपारधी समाजाकडे लक्ष द्यावं आणि यांना सुद्धा योग्य त्या प्रवाहात आणावं. एवढंच बोलतो. धन्यवाद. एकाच दाखवलं सगळ्याच दाखवते किनो यो लेशन व्हिडिओ बनावं लागत स्टोरीज बनवली मस्त.